श्री राम समर्थ श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 8 समास 10 ओवी क्रमांक 20 या पुढील भाग आपण आज पाहणार आहोत। या समासामध्ये विशेष करून शून्यत्व निरसन असं जरी नाव दिलं असलं तरी सुद्धा सुरुवातीला समर्थांच्या समोर विविध प्रकारचे विचारवंत, विविध प्रकारचे मतमतांतर असलेले लोक, साधक असे बसलेले आहेत आणि त्यांनी आपापले विचार इथे मांडले आहेत। ते सर्व आपण ऐकत आहोत, त्यांची चर्चा पाहत आहोत। 21वा साधक म्हणतो आहे, एक म्हणती योग बरवा मुख्य तोची आधी साधावा देहो अमरची करावा अकस्मात श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण पाहिलं, एक म्हणती तीर्थ स्वभावे कारण मन आवरावे, एक म्हणती कीर्तन करावे सावकाश। जे कीर्तन भक्तीमध्ये तल्लीन झालेली आहे त्यांना कीर्तन आवडते। आता कीर्तन आवडण्यामागचा उद्देश आपलं मन आवरणे, या मनाला चांगलं वळण लावणे, त्यासाठी कीर्तनाचं श्रवण आहे। कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तने संतोषे परमात्मा असं समर्थ म्हणतात। कीर्तनाने भगवंत प्रसन्न होतो म्हणून कीर्तन करावं असं कीर्तनकार सांगतात, कीर्तन ऐकावं सांगतात। ज्याला जी गोडी आहे त्यामध्ये आनंद वाटतो। पण दुसरा म्हणतो नुसतं कीर्तन करून काय फायदा, जरा तीर्थाटन केलं पाहिजे, एका ठिकाणी राहून फायदा नाही। केल्याने देशाटन, केल्याने पर्यटन, वेगवेगळी तीर्थ आहे, त्या तीर्थांचा महिमा समजून घ्यावा, तिथे जावं, तिथल्या भगवंताला वंदन करावं। काशी प्रयाग मथुरा पुरपूर्व देशी श्री व्यंकटेशगिरी पुष्कर उज्जनेशी नाशिक पैठण भीमा तटी पंढरीला, अशा प्रकारचे वेगवेगळे देवस्थान आहेत। त्या देवस्थानाला वेगवेगळ्या नद्या सुद्धा आहेत। गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया चर्मणवती वेदिका क्षिप्रा वेतवती महासुरनदी ख्याताचया गंडकी पूर्णा पूर्णजरै समुद्र सहिता कुर्यात सदा मंगलम। कुर्यात सदा मंगलम म्हणजे नेहमी आपलं चांगलं करणारे आहे, म्हणून तीर्थाटन करा। नद्यांना जा, तिथे तीर्थाटन पहा, तीर्थ घ्या। तीर्थ हा शब्दच तिथे असलेल्या पाण्यामुळे निर्माण झालाय। तिथे असल्या भगवंताला शरण जा। एक म्हणतो
कीर्तन करा, दुसरा म्हणतो तीर्थाटन करा, तिसरा म्हणतो आहे असं सगळं करून सुद्धा मन आवरलं पाहिजे. म्हणून त्यासाठी योग करावा. एक म्हणती योग बरवा, योग साधा. कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, भक्तियोग असो किंवा राजयोग, योग बरवा. या योगाच्या माध्यमातून आम्ही आमचा देह अमर केला पाहिजे. आता देह अमर करावा यासाठी प्रयत्न करावा. दुसरा म्हणतो एक म्हणती ऐसे काय. आम्ही जर अमर झालो तर काळाला काय अडचण निर्माण होईल. जर एक जातो आहे म्हणून दुसरा येऊ शकतोय. माणसं मेलीच नसते, माणसाने देह ठेवलाच नसता तर या पृथ्वी तलावर किती गर्दी झाली असती याची कल्पना करा. म्हणजे जन्म आणि मरण हे परमेश्वराने दिलेलं वरदानच आहे. मरण येते आणि म्हणून जन्म होतो. म्हणून इथे कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही. तुम्ही काय म्हणता देह अमर करावा. प्रत्येक जण एकमेकाला त्याचा मुद्दा खोडून काढतोय. काळ विवंचना करू नये. एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची. हे सगळं करताना भक्ती मार्ग केला पाहिजे. चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. भगवंताचं नाम घे, नामस्मरण कर. भक्तीच्या नवविध्या भक्तीमध्ये कुठली तुला आवडते त्या भक्तीचा तू स्वीकार कर. तेवढी नुसती भक्ती करून फायदा नाही. भक्तीबरोबर ज्ञान असलं पाहिजे. ज्ञानोत्तर भक्ती असली पाहिजे. पहिले ज्ञान नंतर भक्ती. 22वा उभा राहिला आणि तो म्हणतो महाराज एक म्हणती ज्ञान बरवे. कारण ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या जगात ज्ञानासारखं दुसरं पवित्र नाही आहे. विद्या प्राप्त करा, ज्ञान व्हा, प्रज्ञावंत व्हा. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोग करी यशस् सुख करी. विद्या गुरुणाम गुरु. विद्या बंधु जनो विदेश गमने. विद्या परम दैवतम. विद्या राजसु पूज्यते नतु धनम. विद्या विहीन पशु. विद्येमुळे या ज्ञानामुळे आपल्याला मोठं होता येते. ज्ञान नसेल तर पशु आणि आमच्यामध्ये फरक नाही. दुसरा म्हणतो ते सगळं ठीक आहे पण एक म्हणती साधन करावे. ते म्हणतात नुसतं ज्ञान काय. किती लोक जे ज्ञानी आहेत ते कोणत्या अवस्थेमध्ये फिरतात आहे याची कल्पना करा. नुसतं आम्ही ज्ञान ज्ञान म्हणतो, डिग्र्या मिळवतो, शिक्षण वाढवतो, पैसा कमवतो आणि त्यांचं शेवटी ते ज्ञान आणि त्यांची विद्या ती शेवटी लयाला जाते आहे हे आपल्याला डोळ्याला दिसते. कुठला संस्कार आहे, कुठलं साधन ते करतात. दुसरा म्हणतोय एक म्हणती मुक्त असावे निरंतर श्रीराम. दुसरा म्हणतो ठीक आहे ते ज्ञान ठीक आहे हो, साधने करा, पण मुक्ती जर मिळाली नाही तर काय उपयोग. म्हणून मुक्तीसाठी प्रयत्न करा. म्हणून आपण मुक्त असलं पाहिजे. एक म्हणती अनर्गळता. आम्ही अनर्गळता सांभाळी स्वइच्छेने हिंडावं, कुठला कोणाचं बंधन नसावं. एक म्हणती पापाचा कंटाळा. एक म्हणती रे मोकळा मार्गामुचा श्रीराम. माणसाने पाप भिरू व्हावं. पाप भिरू याचा अर्थ पापाला भिणार असलं पाहिजे. कोणाच्या बापाला भिवू नये पण पापाला भ्यावं असं म्हणतात. याचा अर्थ आमच्याकडनं वाईट कर्म घडू नये. एवढं जरी केलं तर आपलं जीवन सार्थक होते. असा आपल्या समोरचा 24वा साधक म्हणतोय. तो म्हणतो सर्व ठीक आहे पण त्याचा उपयोग काय. एक म्हणते हे निश्चेष. करू नये निंदा द्वेष. एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा. श्रीराम. तुम्ही जीवनात आले मानव देहात
की त्याची पहिल्यांदा तो निंदा करायला सुरुवात करतो दुसऱ्याची. माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ दिसला की त्याला सहन होत नाही, तो द्वेष करतो, तो मत्सर करतो. म्हणून निर्मत्सरी व्हावं, कोणाची निंदा करू नये. निंदेसारखं दुसरं पाप नाही. म्हणून निंदा सोडा, द्वेष सोडा आणि कुसंग सोडा. सत्संग धरा, दुष्टाचा संग नसावा. आमचे नामदेव महाराज म्हणतात आहे, दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा, संग न करावा पापियांचा. सर्पाचे पिले साने म्हणून पोशियले, त्यासी पान दिधले अमृताचे. नव्हे ते निर्विष न सांडी आपुले, स्वभाव गुण पोशी त्याचे प्राण घेऊ पाहे. म्हणून हे दुष्ट लोक जे आहे ते आम्ही दूर ठेवले पाहिजे. दुष्टाचा संग नको, सज्जनांचा संग धरावा. दुष्टांना दूर, दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा, संग न करावा या पापियांचा. असा 24वा साधक म्हणतो. पण 5वा म्हणतो आहे की हे सगळं ठीक आहे हो, पण एक लक्षात घ्या, एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, तेणे पाविजे पावावे मोक्षपद. कशाला म्हणतात? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं मराठी वचन आहे. तो म्हणतो तुम्ही काय म्हणता? अरे आपल्या अन्न आपल्याला पोटाला जो देतो त्याची आपण सेवा केली पाहिजे, त्याच्या सेवेत राहावं. आणि त्याची सेवा करता करता जर मरण आलं तर आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. अशी इमानदारी बाळगावी आणि त्याची सेवा करावी. पण समर्थ एका ठिकाणी म्हणतात, अन्न देतो आपणासी, आपल्याला अन्न देतो म्हणून शरीर विकणे लागे त्यासी, मा ज्याने घातले जन्मासी त्यासी कैसी विसरावे. अरे जो अन्न पोटाला देतो त्याची आपण हाजी हाजी करतो, पण ज्या भगवंतानी आम्हाला देह दिला, ज्या भगवंतानी आम्हाला सर्व सुख दिली, ज्या भगवंतानी हे जगत आम्हाला दाखवलं, त्या भगवंताला आपण कसं विसरावं. पण त्या साधकाचं म्हणणं आहे, एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, तेणे तत्काळाची पावावे मोक्षपद श्रीराम. एक म्हणती सांडा गोठी, गोठी म्हणजे गोष्टी. आता बस झाल्या तुमच्या गोष्टी, किती सांगता. त्यापेक्षा आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी. तुम्ही जे सगळं करताय त्यामध्ये पहिले पोटाचा विचार, आधी पोटोबा आणि मग विठोबा. पहिले पोटाचा विचार करा. पोटाला जर अन्न नाही मिळालं तर काय उपयोग, म्हणून कर्म करा. पोट भरण्यासाठी आपण तळमळ केली पाहिजे, पोट भरण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि पोटासाठी जर रोटी मिळाली तर पोटानंतर भगवंताचं भजन आहे. पोटच भरलं नाही तर उपाशापोटी तुम्ही भजन करणार का, कीर्तन करणार का, प्रवचन करणार का, भगवंताचं नामस्मरण करणार का, पूजा करणार काय? उपाशी पोटी काय शक्य आहे? म्हणून आधी पोटाचा विचार करा. म्हणून दुसरा म्हणतो, हे जरी यांचं खरं असलं तर पोट भरण्यासाठी आपल्याला रोटी लागते आणि रोटीसाठी पाऊस लागतो. पाऊस म्हणजे आकाशातून पाऊस पडतो आणि त्यामुळे शेती पिकते आणि शेतीतून आम्हाला धान्य मिळते. म्हणून दुसरा म्हणतो, एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे श्रीराम. दुष्काळ जर पडला तर सगळे लोक दुःखी होतील. लोक दुष्काळामध्ये हजारो लोक मरतील. म्हणून परमेश्वराची कृपा व्हावी आणि पाऊस मात्र व्यवस्थित व्हावा. नेहमीची पडावा पाऊस. आता नेहमीची पडतो नाहीये, पडावा असायला. नेहमीची येतो पावसाळा, आता नेहमीची येत नाही ना. कधी येतो कधी येत नाही, कधी खूप येतो तर कधी पडतच नाही. शेवटी दुष्काळ आहे, तो ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, दुष्काळ चुकत नाही. म्हणून परमेश्वराला प्रार्थना करा की दुष्काळ पडता कामा नये. असा 28वा साधक म्हणतोय. पण 29वा साधक पुन्हा उभा राहिला, म्हणे महाराज हे सगळं ठीक आहे हो, पण माझे जरा ऐकून घेता का?
तो म्हणाला, एक म्हणती तपोनिधी होता ओळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे श्रीराम. अरे माणसाने तपोनिधी व्हावं, तप करावं, आणि तपाने सर्व सिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या सिद्धी आहेत, त्या सगळ्या सिद्धी आम्ही प्राप्त कराव्या, आणि त्या सिद्धीच्या माध्यमातून आम्हाला इंद्रपद प्राप्त व्हावं, आणि एकदा ते का आमच्या हातात आलं तर आम्हाला वाटेल त्याप्रमाणे आम्हाला सुख उपभोगता येतील, आनंद उपभोगता येईल, आणि या सगळ्यांना आनंद देता येईल. म्हणून आधी तुम्ही तप करा. पण तुम्हाला माहित आहे, तपाने सुद्धा लोक तापित होतात. जे तपोनिधी होऊन गेले त्यांनी दुसऱ्याला शाप दिले, असा इतिहास आपण ऐकतो. तप केला आणि तपाने प्राप्त झालेल्या शक्तीने दुसऱ्याला शाप दिला. तपाने क्रोध वाढतो, कारण तप हा करणारा तपस्वी एकांतात राहतो, आणि एकांतात जास्त वेळ राहिल्यामुळे, एकांतात साधना केल्यामुळे त्याच्या मनाविरुद्ध जर लोकांनी जर वागला, लोक जर वागू लागले तर त्याच्या मनासारखं होत नाही, आणि मग तो क्रोधिष्ठ होतो, आणि त्या क्रोधाच्या भरात समोरच्याला शाप देतो. म्हणून समर्थ म्हणतात, काही लोकांत काही एकांत ऐसा कंटित जावा काळ. काही लोकांतामध्ये असलं पाहिजे, काही लोक एकांतात असलं पाहिजे. अशा प्रकारे माणूस जर राहिला तर माणसाला शांतता राहते. लोकांमध्ये आपण शांत कसं राहावं हे कळते, आणि एकांतात ज्ञान कसं वाढावं हे कळते. म्हणून एकांतही सेवता आला पाहिजे, आणि लोकांतात सुद्धा राहता आलं पाहिजे. म्हणून तो जो म्हणतो आहे की तुमचं म्हणणं ठीक आहे, एक म्हणती तपोनिधी, तप करा, ओळती म्हणजे प्रसन्न होती, ओळती सकल सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे श्रीराम. दुसरा म्हणतो तुमचं सगळं ठीक आहे, पण माझे जरा ऐका. एक म्हणती आगम पावा, वेताळ प्रसन्न करून घ्यावा, तेने पाविजे देवा स्वर्गलोकी श्रीराम. आम्ही सगळे देवांची पूजा करतो, पण वेताळाची पूजा करत नाही. तुम्ही वेताळाची भक्ती करा. वेताळ एकदा जर आमच्या ताब्यात आला, तो जर आमच्यावर प्रसन्न झाला, तर तो आमच्यासाठी वाटेल ती गोष्ट करू शकेल. स्वर्गप्राप्ती सुद्धा आम्हाला होईल, स्वर्गाचं सुख आमच्या हातात येईल. म्हणून हे सगळं थांबवा, तुम्ही पहिले वेताळाला प्रसन्न करा. तो म्हणतो वेताळ म्हणजे काय? वेताळापेक्षा तुम्ही अघोर मंत्र जपा. तिसावा म्हणतो एक म्हणती अघोर मंत्र, तेने होईजे स्वतंत्र, श्री हरी जयेचा कळत्र, तेची ओळे श्रीराम. अरे प्रत्यक्ष भगवंत ज्याचा कळत्र आहे, नातलं काय, तो असा वेताळ प्रसन्न अशा प्रकारचा अघोर मंत्र जपा, आणि त्यातून त्याला प्रसन्न करून सगळे सुख प्राप्त करून घ्या, स्वतंत्रता मिळवा. प्रत्यक्ष लक्ष्मी सुद्धा त्यामुळे तुम्हाला प्राप्त होईल, आणि लक्ष्मीमुळे तुम्ही अतिशय संपन्न व्हाल, श्रीमंती प्राप्त होईल. श्रीमंती माणसाला आली की सगळे सुख प्राप्त होतात. माहीत असू द्या, खूप श्रीमंती प्राप्ती होणे हे जरी चांगलं वाटत असलं तरी सुद्धा त्या श्रीमंतीमुळे दोष कोणता निर्माण होतो. समर्थ पुढे म्हणतात, ती लागले सर्व धर्म, ते कैचे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म, तिच्यामध्ये श्रीराम. संपत्तीमुळे काय प्राप्त होते तर सर्व धर्म जरी असले तर तेथे क्रियाकर्म पडते. साधना सोडून देतात, भगवत भक्ती सोडल्या जाते, काम ठेवल्या जाते. काय आता एवढी श्रीमंती आली, पैशाची काय गरज आहे? आळस वाढतो. या आळसामुळे कुकर्म तो करायला लागतो, आणि त्या मधामध्ये तो राहिल्यामुळे तो स्वतःचं नुकसान करतो. म्हणून नुसती संपत्ती कामायची नाही, नुसती लक्ष्मी कामायची नाही आहे. ती लक्ष्मी येण्याच्या अगोदर सरस्वती यावी. म्हणून पहिले लाभ की शुभ, अनेक लिहिताना आपण लिहितो शुभ लाभ, की लाभ शुभ. लाभ व्हावा पण तो शुभ असावा. कारण जर शुभ असेल म्हणजे सरस्वती पहिले प्रसन्न असेल तर नंतर येणारी लक्ष्मी ती बाधक होत नाही. जर सरस्वती शिवाय म्हणजे ज्ञानाशिवाय, कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय जर आम्हाला प्राप्त होणारं जे धन असेल
ते धन आपल्या कामाचं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मग अशा प्रकारे कष्ट करून प्राप्त झालं पाहिजे. पण पहिलेच धन जर प्राप्त झालं तर माणसं कष्ट सोडून देतात. म्हणून फुकटचं माणसाला काही मिळू नये, त्यापेक्षा गरिबी बरी. कारण गरिबीमध्ये तो मनुष्य कष्टाळू होतो आणि कोणाला न फसवता तो कार्य करतो. भगवंत गरिबांना जास्त भेटलेला आहे, कारण गरिबामध्ये भगवंताचं स्मरण जास्त आहे. सगळे सुख प्राप्त झाल्यावर भगवंताला लोक विसरतात. अंगी आला ताप तर तू महाबाप, भगवंताला म्हणतात. माझ्या अंगात ताप आला तर तू माझा बाप आहे, आणि अंगचा गेला ताप तर मीच तुझा बाप, अशी अवस्था अशा ढोंगी माणसांची होते. म्हणून भगवंत म्हणतात आहे की तू मला जोडलेला राहा, तू सुखातच की दुःखात. म्हणून ज्याच्याकडे सुख प्राप्त झालं आहे धनाचं, त्यांनी सुद्धा आधी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कारण ही धनसंपत्ती सुद्धा भगवंताची कृपा समजावी. म्हणून समर्थ म्हणतात, जे समोरचा साधक म्हणतोय की तुम्ही थांबा, एवढं सगळी जरी सुख मिळत असलं तर ते सुख काय कामाचं. माणसाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे, त्यातही लवकर माणसं मरतात. कोणत्या कारणाने मरतात काही सांगता येत नाही. ठेच लागून सुद्धा माणसं मेलेली आहे, झोपेमध्ये माणसं मेलेली आहे, ऍक्सिडेंटमध्ये हजारो लोक मरतात. मरणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. सगळं प्राप्त होते आणि सुख भोगायची वेळ येते आणि माणसं मरतात. म्हणजे सुख कोणासाठी प्राप्त करतात हे आता सांगता येत नाही. म्हणून एक म्हणतो की ऐका, एक म्हणती एक साक्षेप, करावा मृत्युंजयाचा जप, तेणे गुणे सर्व संकल्प, सिद्धी ते पावती श्रीराम. सर्व सिद्धी प्राप्त करताना तुम्हाला मृत्युंजयाचा जप करावा. एकाचं मत आहे, कारण मृत्युंजयामुळे मृत्यूवर विजय प्राप्त होतो. सर्व सुख आम्हाला मिळतात. दुसरा म्हणतो ते सर्व ठीक आहे, पण मृत्युंजयापेक्षाही चटकन आम्हाला सुख प्राप्त मिळायचं तर दुसरं उदाहरण सांगतो. 33वा साधक उभा राहतो. एक म्हणती बटू वैभव, एक म्हणती बटू भैरव, तेणे पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व, पूर्वी तसे श्रीराम. दुसरा म्हणतो बटू भैरवाचा तुम्ही भक्ती करा, त्यामुळे आम्हाला सगळं वैभव प्राप्त होईल. दुसरा म्हणतो त्याच्यापेक्षा तुम्ही झोटिंगाची पूजा करा. प्रत्येक जण आपापल्या प्रकारे, आपापल्या मनाप्रमाणे, आपापल्या इच्छेप्रमाणे आणि भक्तीप्रमाणे तो आपली आपली साधना तिथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते म्हणतात सगळं ठीक आहे, माझं ऐकून घ्या. एक म्हणती काळी कंकळी, एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी, साहे करावी श्रीराम. ती या सगळ्या प्रकारे साह्याला घ्यावी. कंकाळी घ्यावी, भद्रकाली घ्यावी, उच्चिष्ट चांडाळी घ्यावी, आणि यामुळे आम्हाला सुख प्राप्त होईल. ते म्हणतात सर्व ठीक आहे, पण ही सगळ्या सृष्टीची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली त्याचं नामस्मरण करा. म्हणजे कोणाचं? श्री गणेशाचं. एक म्हणती विघ्नहर, विघ्नहर म्हणजे गणपती. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर, पावे भगवती श्रीराम. इथे उभे असलेले प्रत्येक जण म्हणतात आहे की थांबा, गणेशाचं स्मरण जर नाही केलं तर आपल्याला काही प्राप्त होणार नाही. सुख आणि दुःख असेल तरी सुद्धा गणेशाचं स्मरण केलं पाहिजे. गणपतीच्या स्मरणाशिवाय कुठले कार्य होत नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिले गणपतीचं स्मरण. दुसरा म्हणतो गणपतीचं स्मरण जरी केलं असलं तरी पटकन आम्हाला सत्वरी जर आम्हाला सुख प्राप्त करायचं असेल तर असा भगवंत हवा की ज्याच्याकडे नमस्कार केला आणि काही नाही 2 बिल्वपत्र वाहिली, बेलाची पानं वाहिली, जंगलात जर धोत्र्याचं फूल वाहिलं आणि तांब्यावर लोटावर पाणी त्याच्या डोक्यावर टाकलं की
की तो प्रसन्न होतो, असा भोळा शंकर तुम्ही प्रसन्न करा. तुम्ही प्रार्थना केल्याबरोबर तो हजर राहतो आणि तुम्हाला पावतो. एक म्हणती भोळा शंकर, दुसरा म्हणतो सर्व ठीक आहे, पण त्याबरोबर तुम्ही भगवतीची प्रार्थना करा. सगळं प्राप्त आहे, पण जर आमच्याजवळ शक्तीच नसेल तर कसं काय? की शक्तीने चटकन प्राप्ती होते, भक्तीने प्राप्त होते, म्हणून तुम्ही भगवतीची प्रार्थना करा. असे सगळे मंत्र चालू असताना तिसरा म्हणतो तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं महाराज, अहो जरा माझंही ऐका. आमचे दादा गाणं करतात, मतांचा झाला गलबला, कोणी पुसेना कुणाला. कुणाची भक्ती करावी? 33 कोटी देव आहे. एका देवाची भक्ती करता करता जर आयुष्य पुरत नाही तर एवढ्या देवतांची भक्ती कधी करावी आणि कधी हे प्रसन्न होतील आणि कधी आम्हाला सर्व सुख प्राप्त होतील? दुसरा म्हणतो मी सांगतो ऐका. एक म्हणती मल्हारी, मल्हारी भक्ती करा. सत्वरची सभाग्य करी. एक म्हणती महाबरी, भक्ती व्यंकटेशाची. श्रीराम व्यंकटेश स्तोत्र म्हणा, त्याच्याने सर्व सुख प्राप्त होते. तो म्हणतात मल्हारीची भक्ती करा. तो म्हणतात त्याच्यापेक्षा दुसरा उभा राहिला. एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती यत्न करावा, एक म्हणती भार घालावा, देवाच वरी. श्रीराम भक्ती करता करता तुम्ही एक लक्षात ठेवा, जो तुमचा पूर्व ठेवा आहे पुण्याचा, त्यानुसार तुम्हाला कर्म प्राप्त होणार आहे. म्हणून आजच तुम्ही चांगलं कर्म करा. जर तुम्ही चांगलं कर्म केलं, जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे, हे जयास नेणवे तो एक मूर्ख. श्रीराम म्हणून जसं तुम्ही करता तसं तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून आत्ताच तुम्ही प्रयत्नाला लागा. एक म्हणती यत्न करावा, यत्न करावा म्हणजे प्रयत्न करावा. आणि काय करावं शेवटी? हो, तुम्ही सगळं करत असताना परमेश्वरावर सगळा भार घालून द्यावा. एक म्हणती भार घालावा, देवाच वरी. देवावर भार घातला. तुम्हाला माहिती आहे का, संकट आलं की गणपतीला पाण्यात टाकण्याची पद्धत आहे. आता देवावर भार घाललं नाही का? संकट आला की फक्त देवाचा धाव घेतो आणि हात जोडतो भगवंताला की देवा आता या संकटातून मला दूर कर. म्हणून देवावर भाल घालणारे लोक आहेत, देवालाही संकटात टाकतात आणि आपल्यावर तो संकट दूर करायला म्हणतात. पण त्यापेक्षा आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणेरे की. भगवंताने जसं मला ठेवलं, ज्या परिस्थितीत ठेवलं, ती परिस्थिती आनंदाने भोगणे हा सगळ्यात उत्तम मार्ग संत सांगतात. पण 39वा म्हणतो आहे, एक म्हणती देव कैचा. देव कसा आहे? अंतची पाहतो भल्याचा, भल्याचा देव अंत पाहतो. एक म्हणती हा युगाचा युगधर्म. श्रीराम हा युगाचा युगधर्म आहे. देव आमची परीक्षा पाहतो आणि खरंच आहे, देव परीक्षा पाहतो हे आपल्याला खरं वाटते. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहू. श्री समर्थांसमोर अशा प्रकारे विविध प्रकारचे विषय मांडणारे लोक बसले आहेत आणि समर्थ शांतपणे ऐकतात आहे. आणि शेवटी मात्र या सगळ्यांचा विचार करून समर्थ कन्क्लुजन म्हणजे सांगतात आहे, त्याचा सगळ्याचा परामर्श, सगळ्यांचं एक वाक्यता काय आहे आणि त्याच्यातून योग्य मार्ग कोणता आहे तो समर्थ शेवटी सांगतील. ऐकण्यासाठी आपण उद्या येऊ. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम.